तुला माहिती आहे का सम्राट, मी ना लहानपणी माझ्या बाबांच्या मित्राच्या घरी जायचो, तेव्हा मी हे गाणं ऐकलं होतं. खूप गाजलेलं अल्बम आहे रे. आणि मी आज सहज ऐकलं तर मला क्लिक झालं, अरे हे तर आपले मोहन पाठक सर आहेत. हो हो हो, पण मग एवढं खुश व्हायचं कारण काय, म्हणजे मला कळत नाहीये. अरे सम्राट, तुला कळत कसं नाहीये? अरे भावगीतांचा जेव्हा गोल्डन एरा होता ना, त्यावेळेचा हिट गायक आपल्या इथे आज संगीत शिकवतो. याहून मोठी न्यूज कुठली असू शकते? आणि कुणालाच माहित नाहीये रे ते. आणि मला वाटतं आपल्या सगळ्या मुलांपर्यंत ही बातमी पोहोचायला हवी. हा, पण त्यानं नेमकं होणार काय, म्हणजे मला अजूनही कळत नाही. अरे सम्राट, काय होईल म्हणजे काय? अरे मुलांकडून त्यांना आणखीन रिस्पेक्ट मिळेल. हा, आणि त्यांना मोठी मोठी कामं करायला ना इन्स्पिरेशन मिळेल. हा हा, ग्रेट. मी रेणुकाला आत्ताच ही न्यूज कव्हर करायला सांगतो. हा. अरे न्यूज कसली, ब्रेकिंग न्यूज आहे ही. गड्या. काय झालं? अरे गड्या, ब्रेकिंग न्यूज ती नाही, ही आहे. म्हणजे दौलूचा मेसेज आलाय. परी देशमुख यांचे बंधुराज राजकुमार देशमुख कॉलेजमध्ये पधारलेले आहेत. भावांनो, कॅन्टीन मध्ये या. दौलू साहेबांच्या डोक्यात काय ना काहीतरी टुबा पेटला असणार बघा. अरे पण नेमकं झालं काय? अरे तेच झालं असणार जे धौलू आणि राजकुमार एकत्र आल्यावर होतं. ब्रेकिंग न्यूज. ताता, हे काय आता नवीन? अगं त्याचं काय झालं, पक्षाच्या कामासाठी आलो होतो मुंबईत. मग तेवढ्यात आपणचा कॉल आला. ते म्हणले तुला काय ती न्यूज का काय ती हवी आहे. मी म्हणलं आपल्या बहिणीने एका न्यूज साठी अशी मरमर करावी. छे. मग लगेच न्यूज चॅनलच्या ऑफिस मध्ये गेलो आणि घेऊनच आलो इकडं. मला न्यूज हवी, न्यूज. या व्हॅनचं मी काय करू? अगं व्हॅन नाही, याला आणलंय तुझ्यासाठी. काय करू या माईकचं मी? ए झेड माईक, अरे पूर्ण बाहेर आहे की. आलो आलो आलो. हाय, हॅलो, हाऊ आर यू? नाईस इयरिंग्स. ए बहीण आहे आपली. सॉरी राजा भाऊ, सॉरी. कोण आहे? कोण हा? अगं हा पद्या, कोण पद्या? दोस्त आहे आपला. अगं झेड न्यूज मध्ये रिपोर्टर आहे भाऊ मोठा. तो दर्शकों, अभी आप देख रहे हैं HK कॉलेज का आंखों देखा हाल. मैं हूँ आपका चहीता पद्मनाभ, लाइव एंड एक्सक्लूसिवली ऑन Z न्यूज. तो दर्शकों, आइए. आता मला काही नकोय झाप झुप झुप. मला कॉलेज मधली एखादी धमाकेदार न्यूज हवी आहे. अगं एक काय गाडी भर न्यूज देईल तो तुला. झेड करतो तो. लईच भारी झालं हे. तो बघ कामाला पण लागला. तो दर्शकों, आप सभी का स्वागत है हमारे इस चहीते शो में, जिसका नाम है खबर की खोज की खोज की खोज की खोज की खोज. तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? हे कॅन्टीन चालवता चालवता कलेची साधना करायची म्हणजे फारच ग्रेट आहे. कसं जमतं तुम्हाला हे? कला काय बडबडतोय तो? जमता, सब जमता. परिस्थिती ओ सब सिखाती बाबा, सब सिखाती. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ही कला परिस्थितीने तुम्हाला शिकवलेली आहे ना. हमारी अम्मा, हम हमारी अम्मा को देख देख के सब सीखा. ओ अच्छा अच्छा. म्हणजे ही कला ही तुमच्या आईची देणगी आहे. ओ हमारी अम्मा है ना, वो जो घर में काम करती है, बाहर काम करती है, खाना बनाती है, वो देख देख के हम सब सीखा. बरं अम्मा, मला सांगा की तुम्ही रियाजाला वेळ कधी काढता? नाही म्हणजे सकाळी की संध्याकाळी? शाम के टाइम सब बंद. सुबह जल्दी उठने का, काम पे लग जाने का. ये सब बच्चा लोग आने के पहले सब पूरा काम खत्म. बरं अम्मा, आता तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा की तुम्ही आता त्यांना कोणता आवाज काढून दाखवणार आहात? आवाज अरे काय? आवाज म्हणजे लता दीदींचा का आशा ताईंचा? कुणाच्या आवाजात गाणं गाणार? गाणार. बरं ठीक आहे.
निदान साधना सरगम तरी होऊन जाऊ द्या. अम्माच काढते बहुतेक आता सरगमेच्या कानाखाली. हे बघा अम्मा, तुम्ही लाजू नका. तुमचं हे टॅलेंट आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोच. तुम्ही फक्त तो आवाज काढा. तेरे कान के नीचे आवाज निकालू क्या रे? हाँ? सुबह सुबह मेरी मस्करी करता है. इधर इतना सारा काम पड़ा है, खाना कौन बनाएगा? तेरा बाप. अगं अम्मा तसं नाहीये, तू जरा शांत हो. थंड घे की. तंडा? मेरा तंडा मेरे कुछ पिलाएगा? इसका पैसा कौन देगा रे? चल फुट. ये पट्या, अरे कसला घिसाडा लावून ठेवलायस हा? अहो राजकुमार भाऊ, तो एक पोरगा आपल्याला बोलला की ही अम्मा वेगवेगळ्या आवाजात गाते म्हणून. कोण आहे तो पोरगा? राजकुमार भाऊ, तो बघा तो पोरगा. याच्या तर आता याला सोडणार नाही. चल वय बाजूला. धवल पण ना, परीचं बरं आहे ना ग, तिच्याकडे न्यूज मिळवायला किती सोर्सेस आहेत. हे असे सोर्सेस असण्यापेक्षा ना नसलेले बरे. जाऊ कुठे? त्याचा मला मेसेज आला होता की बघायला ये ब्रेकिंग न्यूज. यू आर लेट गाईज, न्यूज कधीच संपलीये. बघ, तुझ्या पाठक सरांच्या न्यूज ऐकण्याच्या नादात ही न्यूज गेली. सॉरी. पाठक सरांच्या न्यूज? कसली न्यूज? कुठली न्यूज मला सांगा ना. अरे वा रेणुका, आत्ता प्रॉपर न्यूज रिपोर्टरचं बेरिंग घेतलंस तू. म्हणजे न्यूज हा शब्द ऐकला आणि लगेच कान टवकारले. अगं मग काय करू, इतका प्रयत्न करून साधी एक न्यूज मिळत नाहीये मला. रेणुका, सरप्राईज. हे काय? अगं न्यूज आणले तुझ्यासाठी. काय आपल्या मोहन पाठक सरांचा सगळ्यात जुना अल्बम ब्रेकिंग न्यूज. काय सांगतोस? नीरव दे ना प्लीज, मस्करी नको. हे घे. थँक्यू. तर आता आपण आलेलो आहोत HK कॉलेजमध्ये. मी तुमचा आवडता चहिता पद्मनाभ झेड न्यूज कडून. तर कुणी किती मारू द्या, झेड न्यूज कधी थांबलेला नाहीये आणि थांबणार नाहीये. आता इथल्या काही मुलांना आपण प्रश्न विचारूया आणि त्याची उत्तरं जाणून घेऊया. तर या माझ्या बरोबर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? नाही विचारू शकत. नाही ऍक्च्युली माझा प्रश्न वेगळा होता. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की या कॉलेजमधले तुमचे आवडते टीचर कोण? हा प्रश्न आम्हालाही अजून पडतोच. नाही ठीक आहे, तरी कोणीतरी असेलच. ए चल चल आगे निकल, चल चल आगे जा, चल चल ए चल चल पुढे जा, चल. ओके ठीक आहे. तर आता आपण या कॉलेजमधल्या एका सुंदर मुलीला विचारूया, तुमचे आवडते टीचर कोण? सॉरी, आर यू फ्रॉम दिस कॉलेज? कट कॅमेरा कट. चंद्रकांत, तुझा नाश्ता करून ये बाळा. जा 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 जा. नाही ऍक्च्युली कसं आहे की मी परीला मदत करतोय. ओ, मी मनवा. परी आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. अच्छा. ऍक्च्युली माझ्याकडे एक ऑफर आहे. तुम्ही माझ्या एका फोटोशूट मध्ये काम कराल का? थँक्स, पण मला नाही जमणार. मनवा, तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकणार का? सॉरी, मला तुमचं नाव सुद्धा माहित नाही. मी पद्या. मी दर्शकों का चहिता पद्मनाभ. HK कॉलेजमध्ये गेली 10 वर्ष कॅन्टीन सांभाळणाऱ्या यशोदा अम्मा. खरं तर या मूळच्या मुंबईच्या नसून केरळातल्या मुन्नार शहरातून त्या इथे मुंबईत आल्या. गेली 10 वर्ष ते HK कॉलेजचं कॅन्टीन सांभाळतात. पहाटे 5 वाजता उठून कॉलेजमधल्या सगळ्या मुलांसाठी नाश्ता बनवणं, मग दुपारचा स्वयंपाक आणि त्यानंतर पुन्हा. बघितलं, न्यूज अशी प्रेझेंट करायची असते, आतून तळमळीने. तुला दाटून येते अशी तळमळ? म्हणजे कसं असतं ना, आपण मिळवलेली न्यूज लोकांसमोर प्रेझेंट करण्यासाठी इधर प्रॅक्टिस लागते किंवा तळमळ. मग तू कशी प्रेझेंट करणार आहेस तुझी न्यूज? बघशीलच तू.